हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांचा कावड यात्रेत पारंपरिक वाद्यांवर ठेका। हिंगोलीत कावड यात्रेची जय्यत तयारी सुरू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कावड यात्रेत सहभागी होणार। बुलढाण्याच्या सोनाळ्यातील महाकाल ग्रुपच्या वतीने भव्य कावड यात्रा, युवकांचा मोठा सहभाग। संग्रामपूर शहरात भक्तिमय वातावरण। नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात भाविकांची मांदियाळी। आज रात्री 12 वाजेपर्यंत मंदिर खुलं ठेवण्याचा मंदिर प्रशासनाचा निर्णय। श्रावण सोमवार निमित्त विविध कार्यक्रमांचंही आयोजन। श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार निमित्त परळीतील वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। श्रावणानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई। वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात 46.44% जलसाठा। पावसाचा जोर ओसरल्यानं वाशिमकरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार। गोंदियात गेल्या महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे हजरा फॉल धबधबा प्रवाहित। परभणी जिल्ह्यातील सोयाबीन कापसासह खरीप पिकं बहरली। सतत झालेल्या रिमझिम पावसामुळे पिकांना उभारी। परभणीच्या गंगाखेडमधील पर्यावरण प्रेमींकडून गोदावरी नदीकाठची स्वच्छता। शासनाची वाट न पाहता पर्यावरण प्रेमींकडून नदीपात्रात उतरून साफसफाई।